मी स्पृहा सुमित दळवी, केंद्र शाळा दोडामार्ग नंबर 1, इयत्ता 3री। आज मी तुम्हाला नशामुक्ती या अतिशय महत्त्वाच्या विषयावर काही सांगणार आहे। मित्रांनो, आपण निरोगी, आनंदी आणि यशस्वी जीवन जगायचं स्वप्न पाहत आहोत ना? हो, नक्कीच। आरोग्यम परमं भाग्यम, स्वास्थ्यम सर्वार्थ साधनम, म्हणजेच आरोग्य ही आपली खरी श्रीमंती आहे। निरोगी शरीर असेल तरच माणूस आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो, पण नशा आपलं हेच निरोगी आरोग्य नष्ट करते। दारू, तंबाखू, सिगारेट, गुटखा या गोष्टी माणसांचे जीवन उद्ध्वस्त करतात। आपल्या आजूबाजूला अनेक लोक दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट या गोष्टींचा वापर करतात। यालाच नशा म्हणतात। सुरुवातीला काही जणांना वाटते थोडं घेतलं तर काही होणार नाही, पण हळूहळू ती सवय लागली की ती सोडणं फार कठीण होऊन बसतं। नशेमुळे माणसाचं शरीर कमजोर होतं, मन अस्थिर होतं आणि पैसा पण वाया जातो। याच नशेमुळे घरात भांडणं होतात, कुटुंब दुःखी होतं आणि माणूस समाजात आपली प्रतिष्ठा गमावून बसतो। आपण शाळेत नवनवीन शिकतो, अभ्यास करतो, खेळतो, हसतो, हे सर्व आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी असतं। पण एखादा माणूस मात्र नशेच्या आहारी गेला की त्याचं भविष्य, शिक्षण आणि आरोग्य एका क्षणात नष्ट होतं। म्हणून आपण लहानपणापासूनच ठरवायला हवं की आपण कधीही नशा करणार नाही। आपण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि शेजारच्यांनाही सांगायला हवं की नशा ही आपली शत्रू आहे, ती आपल्या आरोग्याचं नुकसान करते। आपण सर्वांनी मिळून समाजात जागृती पसरवायची आहे। गावात, शाळेत, शहरात अशा नशामुक्तीच्या फेऱ्या, सभा, नाटिका आणि भाषणे घेतली पाहिजे। चला तर आजपासून आपण एक संकल्प करूया, आम्ही नशा करणार नाही, नशा करणाऱ्यांना थांबवू आणि आपला भारत देश नशामुक्त करू। चला आनंदी आणि निरोगी भारत घडवूया। धन्यवाद।